MIDCचा प्रकल्प सुरू झाले त्यावेळेस साधारणतः 25 ते 30 लाख रुपये अशा दरम्यानच्या एकरी भावाने जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या, की साधारणतः 55 ते 56 किंवा त्यापेक्षा अधिकच्या भावाने या जमिनी हस्तांतरित केल्या जाणार आहेत. 55 ते 60 लाख रुपये प्रति एकर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलवर. मंडळी, छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगरच्या DMIC प्रकल्पांतर्गत आता भरमसाठ नोकऱ्या ह्या उपलब्ध होणार आहेत, तशा बातम्या देखील छापून आलेल्या आहेत. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा बिडकीन या DMIC प्रकल्पामध्ये ज्या जमिनींचं यापूर्वी हस्तांतरण झालेलं आहे आणि त्यांना जो मोबदला मिळालेला आहे तो मोबदला आणि आताचा पुन्हा एकदा जे हस्तांतरण केलं जाणार आहे, जमिनी ज्या हस्तगत केल्या जाणार आहे शासनाकडनं, त्यासाठी मिळणारा मोबदला याच्यामध्ये किती तफावत होती, किती तफावत आहे, या गोष्टी थोडक्यात जाणून घेऊ. त्याचबरोबर नेमकं काय वृत्त प्रसिद्ध झालंय ते देखील थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर मंडळी, बिडकीन DMIC मधली ही सगळ्यात मोठी अपडेट सध्या समोर येते. बिडकीन DMIC साठी आता भाव किती हा मिळतोय ते देखील जाणून घेऊयात. आणि सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे ही आहे की एप्रिल महिन्यापासून, आता फेब्रुवारी महिना हा आहे, मार्च आणि एप्रिल महिन्यापासून 8,000 एकर जमिनीचं संपादन केलं जाणार आहे, भूसंपादन केलं जाणार आहे. आणि तशी माहिती ही छत्रपती संभाजीनगरचे आमदार अतुल सावे यांनी यावेळेस दिलेली आहे. तर काय आहे हा संपूर्ण प्रकार जाणून घेऊयात. तर ही जी भूसंपादनाची प्रक्रिया आहे ही एप्रिल पासून सुरू करण्यात येणार असल्याचं अतुल सावे यांनी सांगितलेलं आहे. तर मंडळी, नुकताच छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटी या ठिकाणी एक बैठक पार पडली आणि या संदर्भाने ही सगळी माहिती समोर येते. शेंद्रा आणि बिडकीनच्या इंडस्ट्रीयल झोनमध्ये आता जमीन ही शिल्लक राहिलेली नाही आहे. त्याचबरोबर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मोठमोठे उद्योग हे आता येऊ घातलेले आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दावोसच्या परिषदेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही छत्रपती संभाजीनगरसाठी आणलेली आहे. आणि ही बाब लक्षात घेऊन आता बिडकीन DMIC साठी 8,000 एकर जमिनीचं संपादन एप्रिल महिन्यापासून सुरू होणार असल्याची अतिशय महत्त्वाची माहिती राज्याचे OBC कल्याण मंत्री अतुल सावे यांनी सांगितलेली आहे. शेंद्रा ऑरिक या ठिकाणी मराठवाडा स्मॉल स्केल इंडस्ट्री आणि ॲग्रिकल्चर च्या ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपोच्या अंतर्गत आणि त्या उद्घाटनाच्या प्रसंगी अतुलजी सावे हे बोलत होते. यावेळी मंचावरती पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार भागवत कराड, खासदार डॉक्टर कल्याण काळे, अनुराधाताई चव्हाण, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर पी अनबलगन, तसेच MIDCचे CEO P वेलारामासू आणि ऑरिकचे व्यवस्थापकीय संचालक PD मलिकनेर आणि कौस्तुभ धवसे, एथर ग्रुपचे स्वप्नील जैन आणि टोयोटा ग्रुपचे सुदीप दळवी, जी शंकरा आणि बेलारिस इंडस्ट्रीजचे श्रीकांत बडवे, तसेच मसियाचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड आणि सारिका किर्दक यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या सगळ्या समारोहाच्या वेळी छत्रपती संभाजीनगर शहरावरती आणि या DMIC प्रकल्पावरती विशेष प्रेम असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक स्वप्न की छत्रपती संभाजीनगर हे ॲटो हब म्हणून ओळख याची मिळाली पाहिजे. आणि त्यासाठी शहरामध्ये EV च्या कंपन्या, इलेक्ट्रिक व्हेकल्सच्या कंपन्या या मोठ्या प्रमाणात येऊ घातलेल्या. त्यामध्ये सगळ्यात मोठं नाव हे एथर, टोयोटा किर्लोस्कर, महिंद्रा सारख्या कंपन्यांचं यामध्ये घेण्यासारखं आहे. तर मंडळी, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 8,000 एकर जमीन ही ऑरिकसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि या जमिनीच्या संपादनाला एप्रिलपासून ही सुरुवात केली जाणार आहे. देशाची आर्थिक राजधानी ही मुंबई, तसेच औद्योगिक राजधानी छत्रपती संभाजीनगर
होऊ घालते आहे आणि आगामी काळात शेंद्रा आणि बिडकीन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या सगळ्या कंपन्यांचं विस्तारीकरण हे सध्या होत आहे. तर आपण बिडकीनमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात उद्योगांची उभारणी ही सध्या सुरू आहे. या ठिकाणी उद्योगांच्या उभारणीचे काम हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामध्ये टोयोटा, किर्लोस्कर, ॲथर अशा प्रमुख कंपन्यांची नावं ही प्रामुख्याने घ्यावीशी लागतात. तर मंडळी, ज्या वेळेस शेंद्रा या ठिकाणी MIDCचा प्रकल्प सुरू झाले त्यावेळेस साधारणतः 25 ते 30 लाख रुपये अशा दरम्यानच्या एकरी भावाने जमिनी हस्तांतरित करण्यात आल्या. परंतु आताची नवीन अपडेट जी येते आहे, जी 8,000 एकर जमीन DMIC प्रकल्पांतर्गत घेतली जाणार आहे, या जमिनीसाठी आम्ही काही स्थानिक नागरिकांशी चर्चा केली आणि या चर्चांती असं लक्षात येत आहे की साधारणतः 55 ते 56 किंवा त्यापेक्षा अधिकच्या भावाने या जमिनी हस्तांतरित केल्या जाणार आहेत. 55 ते 60 लाख रुपये प्रति एकर या भावाने या जमिनी हस्तांतरित केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याचबरोबर प्रति हेक्टरी काही गुंठे जमीन ही शेतमालकांना दिली जाणार आहे. म्हणजेच या DMICच्या प्रकल्पामध्ये स्वतःची काही गुंठे जमीन ही या ठिकाणी शेतमालकांना ही मिळणार आहे. ही अतिशय महत्त्वाची आणि अतिशय मोठी अपडेट या ठिकाणी समोर येते आहे मंडळी. तर DMIC प्रकल्पामध्ये बिडकीन DMIC मध्ये जी 8,000 एकर जमिनीचं संपादन केलं जाणार आहे, भूसंपादित केली जाणारी जमीन आहे, या जमिनीतला काही भाग हा शेतमालकांना परत मिळणार आहे. आणि ही सगळ्यात मोठी उपलब्धी या शेतमालकांकडे असणार आहे, कारण आगामी काळात या ठिकाणी मोठं इंडस्ट्रीयल हब उभं राहत आहे आणि या इंडस्ट्रीयल हबमध्ये विविध गरजा या उपलब्ध होणार आहेत आणि ज्या ठिकाणी गरजा निर्मिती होते त्या ठिकाणी त्याची पूर्तता करण्यासाठी असंख्य संधी या उपलब्ध होतात. आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन जे आताचे जमीन मालक आहेत यांनी सरकारला, DMICला ही जमीन दिल्यानंतर DMIC त्यांना काही गुंठ्यामध्ये जमीन ही परत करणार आहे आणि त्यामध्ये देखील एक मोठे व्यवसाय, एक मोठे उद्योग या ठिकाणी शेतमालकांना उभारणीसाठी बळ मिळणार आहे. कारण DMIC कडनं येणारा पैसा आणि या पैशाकडनं होणारी गुंतवणूक, आर्थिक गुंतवणूक आणि या आर्थिक गुंतवणुकीतून त्यांचे वैयक्तिक असे स्वतंत्र प्रकल्प, स्वतंत्र उद्योग हे या ठिकाणी या शेतमालकांना उभारता येणं शक्य होणार आहे. तर मंडळी, DMICच्या संदर्भाने सगळ्यात मोठी ही जी अपडेट आहे आणि त्यातल्या त्यात मिळणारा मोबदला आणि मोबदल्याच्या व्यतिरिक्त मिळणारी जमीन या संदर्भातली ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवताना अतिशय आनंद होतोय. तुमची जमीन या DMICच्या प्रकल्पामध्ये जाते आहे का, किंवा तुमच्या भागात हा प्रकल्प राबवण्यात येतोय का, कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या या DMIC प्रकल्पामधनं ही बातमी पाहत असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आपण छत्रपती संभाजीनगरच्या DMIC प्रकल्पामध्ये बिडकीन, शेंद्रा आणि इतर ठिकाणाहून या अपडेट्स तुमच्यापर्यंत ग्राउंड लेवलवरती जाऊन घेऊन येणार आहोत. तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. आवडला असेल तर मंडळी शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.